तर आज रविवार असल्यामुळं मी आणि माझा मित्र गेलो होतो प्राणी संग्रहालय बघायला. गेले गेले एक एंट्री पाशी फोटो काढला आणि निघालो पुढे. सगळ्यात पहिला तर हा मॅप बघितला आणि आलो आम्ही साप बघायला आणि सगळ्यात पहिला आम्हाला धामीन दिसली. हे बघा धामीन बिनविषारी असते. कशी चालली आहे ती तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एकच दिसत असेल आणि खाली खूप सारे आहेत. आम्ही साप बघत होतो तेवढ्यातच एक धामीन वरती यायचा प्रयत्न करत होती आणि ती इतक्या वरती आली होती की एक टाइमला तर वाटलं की ती बाहेरच येईल. संपला संपला. कसं वरती यायचा प्रयत्न करते ती. पडला गेला बॅलन्स. आता दुसऱ्या सापाकडे आलो आणि आम्हाला दिसलं घोणस. घोणस हा भारतातील सगळ्यात विषारी साप आहे. एक चावलं ना भैया तुझी जिंदगी सफल होईल. आणि आम्हाला पुढे लगेच दिसला अजगर. कसला मोठा खुर्ची सारखे हा तर काही हालत नव्हता जागेवरचा म्हणून आम्ही चाललो तिथून. आता आम्हाला दिसला कासव आणि तो पण चांदणी कासव होता. चांदणी कासव म्हणतात त्याला कारण की त्याचे जे कवच आहे त्याच्यावरती चांदणी सारखं निशाण बनतंय. पुढे दिसला आम्हाला ग्रीन इग्वाना म्हणजे सरडा. सरकडे भाई जरा इथं होय ॲनाकोंडा आहे. हा अरे इथं आधी एक गाडी इथं ॲनाकोंडा राहायचं. सॉरी खरं खोटं नाही माहिती ना. इथंच तर मी चेपलेलो. हा इथं आधी लय गर्दी असते. वाटतंय कुठे रे. अरे हा दिसलं ना इथं आहे की छोटा. इग्वाना इग्वाना लोक पाळतात ना ह्याला इग्वाना. मला तर नाही आवडत. बघ ना तो कसला दिसतोय ड्रॅगन सारखा. सापडला शेपूटला जोरात मारतो. लागते पैसे झोपलाय तो. ही आहे धूळ नागिन बिनविषारी. मला समजलं नागिन आहे पण बिनविषारी कसं काय. आणि ती लाकडावरती असल्यामुळे नीट दिसली नाही कॅमेऱ्यामध्ये. आणि आम्हाला पुढे दिसली सुसर. सुसर एक मगरीची जात आहे. असं आहे तू तिकडे तोंड करून बसला. इथून घेऊ कसला श्वास घेतोय. तू हल्ला ना तुला बघितलं. आम्ही त्यांना बघतच होतो तितक्यात एक ती पाण्यातली सुसर बाहेर आली. म्हणजे फुल पैसा वसूल. असं खूप कमी जणांनाच बघायला भेटतं कारण जास्त करून या मगरी हालचाल करतच नाहीत. एका जागेवर बसून असतात. डोळे बघ ना कसले आणि त्याच्याच पुढे आम्हाला सुसरची मोठी बहीण मगर दिसली. मगर केवढी मोठी आई. शांत पडले उन्हाला. तुला पण थंडी वाजत असेल. थंडी कसलंय बघ ना तो गप्पचे गप्प. थंडी थोडी ना तो कसलंय दगडच वाटतंय. त्याच्या अंगावर दगडच आहे. एवढं मोठं आहे दिसतंय. ठोकलंय त्याच्यावर दगड. पुढे असं वाटतं ठोकलंय त्याच्या. हा असं वाटतं बावलाच आहे तात्या विंचू. हळूच बघतो आपल्याकडे. मजाक मस्ती करत करत आम्ही निघालो पुढे दुसरे प्राणी बघायला. इथं दर्शन झाले आम्हाला नागाचे. पण तो काही झोपल्यामुळं आम्हाला काही दिसलंच नाही बरोबर. पुढे आम्हाला अजून एकदा अजगर दिसला पण दोन असते. तू अरे एवढा पहुडलेला बसू शकतो. लहान डोक्यातनं सुद्धा एवढा मोठा प्राणी खाईल. झोपलाय तो. मोठा नाही नाही जागा आहे. कुठं आलं रे.
आणि पुढे भेटला आम्हाला हा प्राणी. तुम्हाला माहिती आहे का या प्राण्याचं नाव काय आहे? जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तर मी सांगतो, या प्राण्याचं नाव आहे शेकरूखार. तर आम्ही त्याला कसं बसं वरती बोलवलं आणि तो चांगला फ्रेंडली खेळत होता आमच्यासोबत. खायला आपण त्याला वाटतं खायला घेतो आपण. अलाउड नाही ना इथं खायला द्यायला. हा ना रात्री दिवशी आपण सरळ लटक की उलट योगासन करतो बाई तो. लटकताना योगा. रामदेव बाबाचा शिष्य आहे तो. हो तिकडून एक आला तो खालना. तो फुल सर्कस करतोय खाली. तू तो तिसरा आला. चॉकलेट खातोय तो लय. वापस आहे बाबा वरती. बोलून त्याला परत बोलून. कुठे गेला? मला वाटलं तू इकडे थांबला. मी त्याला बोलतो. मी इकडून त्याला बघायला आलो. तो दुसरा आला इथं. बोलो ना तो वरती येतो परत. दुसरा पण आला. गेला. चल तो कुठे गेला रे? दुसरा आणला. एवढंच द्यायला ते तिकडच्या साईडला गेला. याचा खॉफ आहे थोडा. त्याला घाबरला तो. ते टोपी दाखव ना. तो टोपी बघून येतो तुझी. शेकरूखार सोबत खेळून मग आम्ही निघालो पुढचे प्राणी बघायला. आणि इथं आम्हाला दिसले हरणं. कबूतर. ही पक्का हरण. हैदराबाद. इथे दिसले आम्हाला हत्ती, पण लय लांबून बघितले. हे थोडं जवळ असं तर अजून मजा आली असती बघायला. आणि इथे 2च हत्ती दिसत होते. मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये कधी कोल्हा बघितला नव्हता, पण आज वाटलेलं की कोल्हा बघायला भेटेल मला. पण काय भेटलंच नाही, दिसलंच नाही कोल्हा कुठे. आम्ही खूप वेळा वाट बघितली, पण काय कोल्हा दिसलाच नाही. म्हणलं चला पुढचाच प्राणी बघून घ्यावा. इथं एक आम्हाला परत एक हरणाची प्रजाती दिसली आणि ते खूप सारे होते इथं. इकडे आले सगळे. बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण. तो कसलं गेले मध्ये. त्यांना काहीच नाही करत ते. दिलंय खायला पण कोण काही येत नाही. किती सारे इथे भांडत खाली. दोघांची टक्कर चालली. आला परत. आता परत फाईट चालली. ये मी डाव्यावर लावतो पैसे. मोठं झालं त्याला मोठं झालं होईल चांगलं. सोन्यासारखा कलर असणारा या हरणांना बघून मग आम्ही निघालो पुढं. आम्हाला मध्ये एक हे झाड दिसलं. ह्याच्या खोडावरती आणि फांद्यावरती काटे होते. कोणतं झाड आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग थोडा आम्ही ब्रेक घेतला, पाणी बिणी पिलं, थोडं खाल्लं पिलं आणि मग थोड्या फोटो काढल्या. आणि मग काय पुढं आम्हाला दिसला तरस, म्हणजेच हायना. आणि तो निवांत झोपला होता. आणि आता बारी होती प्राणी संग्रहालयामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर प्राण्याची, तो म्हणजे वाघ. आणि आम्ही तो आज खूपच जवळून बघितला. तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा आता. हा होता पांढरा वाघ. आणि आम्ही गेलो तेव्हा हा वाघ तिकडे जायला लागला. एक वेळ आम्हाला लागलं की आता येत नाही वापस, पण तो पुढे जाऊन येतो परत वापस. बघा व्हिडिओमध्ये.
अरे वा, वापस ये. आला आला आला, वापस आला, वापस आला. पिऊ. ए अरे आला. केवढा मोठा दिसतो बाई तो. ऐ. अरे समोर बघ. दिसतोय तो. डोळ्यांनी किती दिसतोय, कॅमेरामध्ये छोटं दिसतंय. शेर. मांजराला जसं बोलत होतं तसं माझा मित्र वाघाला बोलत होता, पण तो छोटी मांजर नाही मोठी मांजर आहे. अजून एक चांगली क्लिप आहे ती पण बघा वाघाची. व्हिडिओमध्ये खूप सारे प्राणी दाखवले गेले नाहीत, कारण ते दिसलेच नाहीत आम्हाला पण, कारण गरमीमुळे ते सावलीत जाऊन बसलेले कुठेतरी आणि ते दिसलेच नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.